जय शिवराय, जय भीम मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या शेवटच्या भाषणावेळी घडलेला दुःखाचा प्रसंग हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. संत गाडगे महाराजांनी आपले घरदार सोडले. आज इथं उद्या तिथं असे प्रबोधनाचे काम करीत होते. त्यांचा ना कुठे ठाव ठिकाणा होता ना पत्ता होता. एकदा ज्या गावात महाराज प्रबोधनासाठी काही दिवसापासून थांबले होते, तिथे दुसऱ्या गावातून गाडगे महाराजांच्या नावे पत्ता नसलेली तार आली. त्या गावात गाडगे महाराज असल्यामुळे त्या पोस्टमनने ती तार घेऊन महाराजांकडे सायंकाळी गेले. महाराज कीर्तनात दंग होते. पोस्टमनला राहवले नाही. त्यांनी महाराजांना कसे तरी बाजूला यायला निरोप पाठविला. महाराज कीर्तन थांबवून त्याच्याकडे गेले. त्या पोस्टमनच्या डोळ्यात अश्रू येत होते. महाराज म्हणाले, काय झाले, काय रडतोस? पोस्टमनने तार वाचली आणि म्हटले, महाराज, आपला एकुलता एक पुत्र होता, तो मरण पावला. एकीकडे आपला समाज आहे जो हजारो वर्षापासून ब्राह्मणी गुलामीत खिचपत पडलेला आहे, तर दुसरीकडे स्वतःचे मूल मेल्याचे दुःखही आहे. गाडगे महाराजांनी स्वतःला सावरले आणि ते कीर्तन करण्यास उभे राहिले. समोर बसलेल्या लोकांना ती खबर गेली. गाडगे महाराजांनी स्वतःचे दुःख सावरले आणि एक उत्स्फूर्त अभंग रचला. ऐसे मेले कोट्यानु कोटी, रडू का येथे एकाचीसाठी, बोला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. अशा प्रकारे भावविवश होऊन रडणाऱ्या लोकांसाठी गाडगे महाराजांनी केवढा मोठा संदेश दिला. करोडो करोडो लोक जन्माला आले आणि ब्राह्मणशाहीमुळे ते अखेरपर्यंत गुलामच राहिले आणि मेले देखील या ब्राह्मणशाहीमुळेच. त्यात माझे एखादे मूल मेले, मग काय रडू मी? या गुलाम समाजाला मुक्त करण्याचे काम आपण केले पाहिजे. केवढा उदात्त महान विचार! उगाच जगाच्या पाठीवर एवढा मोठा महापुरुष सापडेल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अशाच घटना घडल्या. आपली मुले मेली, पण समाजाच्या कल्याणाचे काम त्याने अखेरपर्यंत सोडले नाही.